गणपती बाप्पा मोरया. एका शहरात एक धोबी आणि एक कुंभार जवळजवळ राहत होते. एक दिवस कुंभाराने मातीची अनेक भांडी तयार केली. त्याने ती भांडी वाळवण्यासाठी उन्हात ठेवली आणि आराम करण्यासाठी घरात गेला. तेव्हा नेमकी तिथे दोन गाढवे आली. ती एकमेकांसोबत भांडू लागली. त्यांच्या भांडणात कुंभाराची सर्व भांडी तुटली. तो काठी घेऊन बाहेर आला आणि त्याने एका गाढवाला काठीने जोरात मारले. गाढवे ढॅंचू ढॅंचू असा आवाज करत बाहेर पळाले. गाढवाचा आवाज ऐकल्यावर त्याचा शेजारी धावत पळत बाहेर आला आणि म्हणाला, तू गाढवाला का मारत आहेस? हे माझे गाढव आहे. कुंभार रागाने म्हणाला, तुझे गाढव असले म्हणून काय झाले? याने माझी सर्व भांडी तोडली. धोबी म्हणाला, गाढवाला कशाला मारतोस? तुझी भांडी तुटली आहेत ना, तर हे घे पैसे, पण माझ्या गाढवाला पुन्हा मारायचे नाही. कुंभाराने मनातल्या मनात विचार केला, ह्या धोब्याने सगळ्यासमोर माझ्या इज्जतीचा फालुदा केला. मी याला असा धडा शिकवेल की आयुष्यभर लक्षात राहीन. दुसऱ्या दिवशी कुंभार हा अकबर बादशाहच्या दरबारात गेला. त्याने बादशाहला सलाम केला आणि म्हणाला, हुजूर, मी एक साधा कुंभार आहे आणि तुमच्या शहरात राहतो. अकबर बादशाह म्हणाला, बरं सांग, तुला काय प्रॉब्लेम आहे का? कुंभार म्हणाला, हुजूर, मी एक महत्त्वाची गोष्ट सांगण्यासाठी येथे आलो आहे. त्यावर अकबर म्हणाला, लवकर सांग, काय सांगायचं आहे तुला? कुंभार म्हणाला, जहापना, माझा एक मित्र फारसला गेला होता. तो काही दिवसापूर्वी परत आला. त्याने सांगितले की तिथे तुमच्या नावाचा डंका वाजतो. तुम्हाला तिथे खूप इज्जत आणि प्रतिष्ठा आहे. पण आणि एवढे बोलून झाल्यावर कुंभार गप्प बसला. अकबरने विचारले, काय झाले? पुढे सांग. कुंभार म्हणाला, पण तुमच्या हत्तीच्या बाबतीत त्यांचा विचार बिलकुल चांगला नाही. अकबर बादशाहने आश्चर्यचकित होऊन विचारले, हत्तीच्या बाबतीत काय? काय सांगायचे आहे तुला? कुंभार म्हणाला, ते म्हणतात की तुमचे हत्ती खूप घाण आणि काळे कुट्ट आहेत. शाही हत्ती हे नेहमी स्वच्छ हवेत. अकबर म्हणाला, तू म्हणतोय तेही खरे आहे. कुंभार म्हणाला, जहापना, माझ्या मित्राने सांगितले की फारसशाहच्या हत्तीखान्यातील सर्व हत्ती दुधासारखे पांढरे शुभ्र आहेत. अकबरने विचारले, फारसच्या शहाने आपले हत्ती इतके स्वच्छ आणि पांढरे शुभ्र कसे ठेवले आहेत? कुंभाराने उत्तर दिले, हुजूर, यासाठी त्यांनी उत्कृष्ट धोब्यांची संपूर्ण फौज ठेवली आहे. मग अकबर म्हणाला, ठीक आहे, तर मग आपल्या शहरातील सर्व धोब्यांना या कामासाठी आपण लावू. यावर कुंभार म्हणाला, हुजूर, शहरातील सर्व धोब्यांना या कामासाठी लावायची काही गरज नाही. माझ्या शेजारी एक उत्कृष्ट धोबी राहतो. तो एकटाच हे काम सहज करेल. अकबर म्हणाला, ठीक आहे, मग आपण त्यालाच बोलावू. अकबर बादशाहच्या आदेशानुसार धोबी हा दरबारात हजर झाला, पण तो भीतीने थरथर कापत होता. त्याने भीतच म्हटले, जहापना, हुजूर, तुम्ही मला का बोलावलत? अकबर बादशाह म्हणाला, हे बघा, आमच्या हत्तीखान्यातील सर्व हत्ती काळकुट्ट आणि घाण आहेत. तुम्हाला या हत्तींना धुवून स्वच्छ आणि पांढरे शुभ्र करायचे आहे. धोबी म्हणाला, जी हुजूर. धोबीसमोर एक हत्ती आणला गेला. तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याला धूत बसला, पण काळा हत्ती काही पांढरा झाला नाही. मग हताश होऊन तो आपल्या घरी परतला. त्याने विचार केला, हे सर्व त्या कुंभाराचे कारस्थान आहे, पण मी काय करू? तेव्हा त्याला तिथे बिरबल येताना दिसले. तो हात जोडून उभा राहिला. बिरबलने विचारले, काय झाले भावा? तू एवढा चेहरा पाडून का उभा आहेस? मग धोब्याने संपूर्ण घटना सांगितली. तेव्हा बिरबलने त्याच्या कानात काहीतरी सांगितले. दुसऱ्या दिवशी धोबी हा हत्तीखान्यात गेला. काही वेळाने तिथे अकबर बादशाह सुद्धा आला. हत्तीला बघून अकबर बादशाह हा धोब्याला म्हणाला, हा हत्ती तर आहे तसाच आहे, अजिबात पांढरा झाला नाही. तुम्ही काल दिवसभर काय करत होता? धोबी हा अत्यंत हीन आवाजात म्हणाला, हुजूर, माझ्याकडे ना. अकबरने विचारले, काय तुझ्याकडे? धोबी म्हणाला, हुजूर, माझ्याकडे हत्ती उभा राहील असे भांडेच नाही. जर ते असते तर माझे काम अधिक सोपे झाले असते. मग अकबर बादशाहने लगेच आदेश दिला, भांड्यात हत्ती उभा राहील असे मोठे भांडे तयार करावे आणि हे मोठे भांडे तयार करण्याचे काम त्याच कुंभाराला देण्यात आले. एक आठवड्यानंतर कुंभार मोठे भांडे घेऊन हजर झाला.
आणि मनातल्या मनात म्हणाला, हा धोबी स्वतःला खूप शहाणा समजतो, मला फसवायला निघाला होता काय, आता बघतो हा कसा वाचतो ते. अकबर बादशाने भांडे पाहिले आणि हत्तीला त्यात उभे करण्याचा आदेश दिला. पण जसा हत्ती भांड्यात उभा राहिला, भांडे तुटून चकनाचूर झाले. अकबर बादशाह नाराज झाला आणि कुंभाराला म्हणाला, काय रे, कसले भांडे बनवले आहेस, लगेच तुटले, लवकरात लवकर दुसरे भांडे बनवून आण. कुंभार हा सतत भांडी बनवून आणत राहिला आणि ती भांडी सतत तुटत राहिली. शेवटी कुंभार वैतागला आणि त्याने अकबर बादशाहचे पाय पकडले. हुजूर, प्लीज मला माफ करा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. यावर अकबर बादशाह म्हणाला, मला तू मूर्ख समजतोस का? मला पहिल्यापासून माहिती होते की तू या बिचाऱ्या धोब्याला फसवण्याचा प्रयत्न करत आहेस, पण आम्ही या धोबीच्या हुशारीवर खूप खुश आहोत. लगेच धोबी म्हणाला, हुजूर, ही माझी नाही, बिरबल यांची आयडिया होती. अकबर स्मिथ हास्य करत म्हणाला, बिरबल, तू गरिबांचा रक्षक आहेस. बिरबल हसत म्हणाला, नाही हुजूर, ते तर तुम्ही आहात. कधी कधी अतिहुशारी सुद्धा महागात पडते, जशी या कुंभाराला पडली. या सर्व प्रकरणात ढोब्याला नाही पण कुंभाराला आयुष्यभर लक्षात राहील अशी अद्दल नक्कीच घडली. फ्रेंड्स, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.